नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते. ओम नमः शिवाय. तर आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत बघा. त्यासाठी इथं शेवया घेतलेल्या आहेत, काजू, बदाम, विलायची आणि खारका घेतलेल्या आहेत. तर बघू शकता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तपायला. त्यामध्ये इथं दूध तापवून घेतलेलं आहे बघा. आता त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. 1-2 चमचे टाकलेले असेल अंदाजा. बघू शकता छान गरम झालं आहे का तूप पण. तर त्यामध्ये आपण शेवया टाकून घेऊया. हे पहा शेवया टाकलेल्या आहेत. आता मस्त लगे मी त्याला छान भाजून घेणार आहे. खरपूस भाजलं ना चवीला खूप भन्नाट लागते खीर. नक्कीच एक वेळेस करून बघा मैत्रिणींनो. हे पहा छान भाजून घेते हलकस मी. चटपटी होणार आहे खीर, खूप स्वादिष्ट होणार आहे आपली. बघू शकते चमच्याने त्याला हलवतच राहायचं आहे, कारण बूड लागेल. शेवया काळ्या होतील ना, त्यासाठी आपल्याला चमचा फिरवतच राहायचं आहे. हे पहा संपूर्ण भाजलेले आहेत. त्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूध होतं ना, ते टाकलेलं आहे मी. बघू शकते तुम्ही. एकजीव करून घेते, छान शिजून घेते. हे पहा एकत्र करते सर्व काही. मस्त झालेलं आहे एकजीव. आणखीन थोडा वेळ शिजू देते याला. बघू शकता. आणि तो काजू बदाम घेतले, त्याला मी कट करून घेणार आहे बघा. आता याला बारीक कट करून घेते. हे पहा अर्धी शिजतच आलेली आहे आपली खीर शेवयाची. बघू शकता तुम्ही इकडे. मी तर काजू बदाम वगैरे सर्व काही कट करून घेतलेलं आहे. आता सर्व टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. थोडं थोडं करून मी सर्व टाकून घेते. आणखीन एक दोन उकळी येऊ देते. शिजल्यानंतरच खमंग छान लागते खीर. जास्त वेळेस दुधामध्ये शिजल्यानं पदार्थ चवीला खूप भन्नाट लागते. मुलं तर एकदा आवडीनं खातील. हे पहा मस्त गाढी झालेली आहे खीर. आणि यामध्ये साखर टाकते मी. थोडं आमच्या इथे कमीच गोड खातात, त्यासाठी मी कमी साखर टाकलेली आहे. तुमच्या इथे जास्त टाकले असेल तर प्रमाण वाढवू शकता तुम्ही. बघू शकता. आणखीन विरघळजेपर्यंत 1-2 मिनटं शिजू देते बघा मी. हे पहा 1-2 मिनटं शिजू दिलेली आहे खीरीला. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा मंडळी. बघू शकता झालेली आहे आपली तयार खीर. मस्त लगे गाढी शिजलेली आहे खीर. हे पहा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.